Although a marine turtle conservation drive is being implemented along the Temwada coastal stretch at Morjim, concerns have emerged over the Forest Department's failure to establish a well-equipped research and conservation center in the area. Despite ongoing awareness and protection efforts, not a single marine turtle has laid eggs at the site so far, raising questions about the effectiveness of the existing measures and the need for improved infrastructure to support turtle nesting and conservation. नमस्कार. सध्या आम्ही तेमवाडा मोर्जी समुद्र किनारी भागात आहोत आणि या किनारी भागात 2000 सालापासून कायदेशीररित्या कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. आतापर्यंत या किनाऱ्यावर हजारो कासवाने हजारो अंडी घालून पिल्लेही सोडण्याचा यशस्वी प्रयत्न वन खात्याच्या विभागाने केलेला आहे. आज जर आम्ही या ठिकाणी बघितलं तर जे हंगामी स्वरूपाचे कासव संवर्धन मोहिमेचं अभ्यास केंद्र किंवा जे कर्मचारी या ठिकाणी वास्तव्य करून राहतात, 24 तास आपली ड्युटी करत असतात, त्या परिसराची जर स्थिती बघितल्यानंतर ही मोहीम खरोखरच सरकार मनापासून राबवतो की केवळ देखावा करण्यासाठी की या कासव संवर्धन मोहिमेला कुणाचा आधारच नाही की कुणाचे सरकारचं लक्षच नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. या ठिकाणी बघितलं तर हंगामी स्वरूपात जे उभारलं जाणारं अभ्यास केंद्रही आजपर्यंत या ठिकाणी उभारलं गेलं नाही. कासवांचा तर पत्ताच नाही. कासव का येत नाही? एरवी कासव ऑक्टोबर महिन्यामध्ये या समुद्र किनाऱ्यावर यायची, परंतु अजूनपर्यंत त्यांचा पत्ता लागलेला नाही. निदान डिसेंबरच्या शेवटचे 2-4 दिवस राहिले, त्या दिवसात तरी येतील अशी अपेक्षा आहे. परंतु या ठिकाणी कसल्याच प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या नाही. मागच्या 2 वर्षापूर्वी वन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी या कासव संवर्धन मोहिमेला भेट दिली होती. त्यावेळी पत्रकारांकडे बोलताना सुसज्ज अभ्यास केंद्र उभारलं जाईल, CRZ विभागाचा परवाना घेऊन चांगल्या प्रकारचे या ठिकाणी अभ्यास केंद्र उभारलं जाईल आणि त्यासाठी जे सॅग व्यावसायिक आहेत, स्थानिक आहेत, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या व्यवसायावर कसलाच परिणाम होणार नाही याची जबाबदारी घेऊन हे चांगलं अभ्यास केंद्र उभारण्याची ग्वाही त्यावेळी वन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी दिली होती. परंतु आजपर्यंत या ठिकाणी कसल्याच प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध सरकारने केलेल्या नाहीत. त्या लवकरात लवकर कराव्यात अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.